नमस्कार, मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाचोरा भडगाव मतदारसंघातील वीज समस्यावर आज पाचोरा येथील व्यापारी भवनात महत्वपूर्ण संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार किशोरप्पा पाटील, प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वाढीव वीज बद्दल, स्मार्ट मीटर, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी दाब, प्रलंबित वीज कामे आणि नागरिकांच्या तक्रारीवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत आमदार किशोरप्पा पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्याकडे येणाऱ्या नागरिकांपैकी जवळपास 80% लोक महावितरणाच्या तक्रारी घेऊन येतात. उर्वरित 20% इतर प्रश्न असतात. त्यामुळे वीज प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. चला तर त्यांच्या तोंडून ऐकूया. मी साहेब आम सभा जर का घेतली तर आम सभेमध्ये 80% वेळ फक्त MSCB वर जायचा आणि 20% मध्ये सगळे विषय व्हायचे. म्हणून आज फक्त MSCB वर विषय आपण घेतलेला आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर सुद्धा तुमचे लोक जर का इतका आडमुठेपणा करत असतील तर मग मात्र म्हणजे जनता सोडा, मी देखील रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाही. दुसरा एक महत्वाचा विषय की आज ट्रान्सफॉर्मर उडाला, ट्रान्सफॉर्मर झाला की तुमची जबाबदारी की ते 24 तासाच्या आत तो ट्रान्सफॉर्मर दिला गेला पाहिजे. आमची अशी परिस्थिती आहे, तुमचा कायदा MSCB चे नियम असे म्हणतात की तुमचा जर का ट्रान्सफॉर्मर जळालेला असेल तर तुमच्या टीमनी त्या ट्रान्सफॉर्मरवर गेलं पाहिजे. तुमच्या लोकांनी तो ट्रान्सफॉर्मर त्याच मिनिटाला खोलला पाहिजे. तुमच्याच वाहनाने तो ट्रान्सफॉर्मर तुमच्या MSCBच्या सबस्टेशन पर्यंत आणला पाहिजे. तुमच्या वाहनाने तो ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून तिथे जाऊन तो ट्रान्सफॉर्मर 24 तासाच्या आत बसवला पाहिजे. हा तुमचा कायदा सांगतो. यानंतर त्यांनी महावितरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देत सांगितलं की आजपर्यंत मी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला विनाकारण त्रास दिलेला नाही, पण नागरिकांचे कामे झाले नाहीयेत तर त्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही, असंही ते म्हणाले. चला तर आमदार किशोरप्पा पाटील काय म्हणाले आपण ते बघूया. मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून तर लाईनमॅन पर्यंत मी सगळ्यांना आजपर्यंतच्या माझ्या राजकीय आयुष्यात एकही अधिकारी किशोरप्पा विषयी तक्रार करू शकत नाही की यांनी आमच्यावर अन्याय केला. पण मी जनतेवर अन्याय होऊ देणार नाही हे सुद्धा तेवढंच करेल. माझी विनंती आहे, माझा 100% अधिकारी कर्मचारी या सगळ्यांना पाठिंबा असणारच आहे, पण चांगल्या कामासाठी. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वीज कामाबाबत ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली आणि मंजूर झालेल्या कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना दिल्या. चला त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. हे बरोबर अख्खे मी जे काही इन्फ्रा त्यांच्याकरता त्यांना बोलवलं, हे जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत बाहेरचे हे इतके मस्ती आले साऱ्यांना. कोणी आजपर्यंत त्याचं खोबरं पाहिलेले आहे आमदार म्हणून. एवढे 3-3 वर्ष यांना फक्त बाहेर परगेशनचा आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना जातो. ही सगळी व्यवस्था इतकी बिघडलेली आहे, यांना भरवल्या गाडीवर लाभ मारून टाकायला पाहिजे. तू कितने दिन में काम पूरा करेगा? काम करने का है या नहीं है? तो कितने दिन में काम पूरा करेगा? तेरे में दम नहीं था तो क्या झकमारे को काम नहीं है क्या? सब कॉन्ट्रैक्टर क्यों दे रहा तू? सारे 3-3 वर्ष झाले भरव्यांनी काम घेऊन ठेवले. साहेब याच्यावर तुम्ही तातडीने ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना झाल्यावर धरतो. तुमच्यावर सोलरमुळे जनरेशन आहे, तुमच्यावर इलेक्ट्रिक तिथे येऊन गेली आहे, शेतकरी माऱ्यावर आहे. हे माझं मोदीचे साले 3-3 वर्ष झाले कामं घेऊन बसले आहे. तुम्ही यांना आज इथून सोडायचं नाही. तुम्ही ही मीटिंग आटोपली की यांना सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना बोलवा. दुसरं कोण आहे? अजून किती कॉन्ट्रॅक्टर जाते? यावेळी मुख्यमंत्री यांनी वीज प्रश्नाबाबत दिलेल्या भूमिकेचेही त्यांनी उल्लेख केला आणि शासन नागरिकांच्या प्रश्नाबाबत गंभीर असल्याचं सांगितलं. चला आप्पासाहेब काय म्हणाले आपण बघूया. की परवा राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे माननीय ऊर्जा मंत्री महोदयांनी आपल्या भाषणातून उत्तर देताना
असं कथित केलेलं होतं. त्यांच्या भाषणातून अशी चर्चा झालेली होती की राज्यामध्ये 1.5 करोड स्मार्ट मीटरचे कनेक्शन दिलेले असताना फक्त 250 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या 250 तक्रारींमध्ये फक्त 50 तथ्य आढळलेलं आहे. माझी विनंती आहे, तुमच्या ज्या तक्रारी आहेत या माझ्याकडे बिलं आणून चालणार नाही. हे जे बिलं तुम्ही मला देता आहेत, माझं सगळ्यांना विनंती वजा आव्हान आहे की ज्यांच्याकडे हे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्यांना जास्तीचं वीज बिल येत आहे, त्यांनी फक्त वीज बिल न देता आपले जे कार्यकारी अभियंता आहेत या सगळ्यांकडे तुमचं जे म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात देऊन त्यांचं रिसिव्ह रायटिंग मध्ये घ्या की जेणेकरून तुमची तक्रार त्यांना प्राप्त झाली असं प्रूफ तुमच्याकडे असेल. नाही तर तुम्ही मला किती ओरडले, मी किती ओरडलो ते याचा रायटिंग मध्ये तक्रार नसेल. तुम्ही सांगताय त्याच्यात 100% तथ्य आहे, पण ते तथ्य कागदावर उतरल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. धन्यवाद. चला पुढे एक मिनिट. स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलावर बोलताना त्यांनी जुने आणि नवीन मीटरच्या बिलाबाबत अनेक उदाहरणं सभागृहामध्ये मांडली. त्यांच्याकडूनच ऐकूया आपण. एक कस्टमर आहे विक्रम पांडुरंग चौधरी, वरखेडी पाचोरा, वरखेडीचा राहणार विक्रम पांडुरंग चौधरी, नाव लिहून ठेवा. त्याच्याकडे जेव्हा जुनं मीटर होतं ते जुन्या मीटरचे युनिट जळालेले होते 97. त्याचं वीज बिल आलेलं होतं 1430. जुन्या मीटर युनिट किती आहे? 97. वीज बिल आहे 1430. ते बदललं स्मार्ट मीटर. स्मार्ट मीटर विक्रम पांडुरंग चौधरी, नाव ते, वरखेडी पाचोरा जळगाव, ऍड्रेस तोच. त्याचं स्मार्ट मीटरचं युनिट जळालेले आहे 64. त्याचं बिल आलं आहे 44,830. मागची थकबाकी असणार ऐका, मागची ते सांगतोय 100% रेग्युलर असलेला कस्टमर आहे, थकबाकी नाही. त्यांनी ते बिल भरलं, त्याच्यात त्याला व्याज लावलेलं आहे तुम्ही 24,226. चेक करून घेतो सर. बिल काय त्याच्यात व्याज लावलेलं आहे 24,226. कशी काय तुम्ही अपेक्षा करता तुमच्या स्मार्ट मीटरची? नाही, हा सगळा विषय जो आहे या मी सगळ्या रायटिंग मध्ये तुमच्याकडे तक्रार येतील, काही डाऊट नाही. पण ह्या सगळ्या तक्रारींचा निपटारा झाला पाहिजे. स्मार्ट मीटरवर चर्चा सुरू असतानाच अचानक सभागृहाचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यावर आमदार किशोरप्पा पाटील यांनी आता ना वारा आहे ना वादळ, मग लाईट कशी गेली असा सवाल करत उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. आमदार काय म्हणाले आपण बघूया. काय भानगड आहे? हवा नाही, वारा नाही, पाऊस नाही, काहीच नाही. याला एमएससीबी म्हणतात आणि 80-90% फिडरची वसुली आहे. काय प्रॉब्लेम काय दळीले साहेब? दळीले साहेब काय भानगड आहे? नाही मग गेलीच का? असाच तमाशा आहे हा. आता तुम्ही साक्षीदार आहे. सबस्टेशन मध्ये 24 तास लाईट असते, त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही. पण ही आता ऐन लोकांची जेवणा खावण्याची वेळ लाईट गेली. चालू करतो काय झालं फोन केल्यावर तर चालू होईल, पण गेली का? मीटिंग मध्ये गेली नाही, एमएससीबीच्या मीटिंग मध्ये. चला बोला. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार किशोरप्पा पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करू नये अशी जनतेच्या भावनांना साथ घालणारी मागणी विधानसभेत केली होती. या भूमिकेचा स्वागत करत पाचोरा येथील पत्रकारांनी त्यांचा सत्कारही केला. या बैठकीत नागरिकांनीही आपल्या समस्या थेट अधिकाऱ्यासमोर मांडल्या आणि अनेक महत्वाच्या निर्णयावर चर्चा झाली.
आता 8 दिवसात प्रलंबित तक्रारीचे निवारण होते का आणि नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळतो का, याकडे संपूर्ण भडगाव पाचोरा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.